नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण आगीखेडमध्ये आलेलो आहोत. गुरुकृपा सेतूमध्ये शेतकऱ्यासाठी आमचे जे मित्र आहेत यांच्याकडून आपण पीक विम्याबद्दल थोडीफार माहिती घेऊ. बरेच शेतकरी याच्यापासून वंचित राहतात. बरेच जणाला माहीत असते, परंतु तरी हलगर्जीपणा करतात. तर या सेतूवाले भाऊ जे आहेत आमचे, त्यांच्याकडून शेतकऱ्यासाठी 1-2 मिनिटाचा माहिती आहे. नमस्कार. मी संजय मोहन अत्तरकार, आगीखेड तालुका पातूर, जिल्हा अकोला येथे माझं सेतू केंद्र असून मी पीक विम्याचं भरपूर काम करतो. शेतकऱ्याला भरपूर मार्गदर्शन करतो पीक विम्याच्या बाबतीत. 5 वर्षाच्या आधी शेतकऱ्याला पीक विम्याची कंप्लेंट करणंसुद्धा माहीत नव्हतं की अवकाळी पाऊस झाल्यानंतर कंप्लेंट करावं लागते. मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना जागृत करून त्यांना पीक विम्याची कंप्लेंट करून देणे, त्यांना शिकून दिलं सर्व कसं करावं लागतं. तर पीक विमा भेटेपर्यंत मार्गदर्शन केलं. बरोबर. पण यावर्षी शेतकरी मोबदला जो आहे हा अत्यल्प आहे. तरी पण शेतकऱ्याची यावर्षी उदासीनता आहे. नाहीतर या दरवर्षी माझ्याकडे 1000 ते 1200 शेतकरी विमे काढतात. यावर्षी अजिबात कमी, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. तर बरोबर आहे. यावर्षी गव्हाचा पीक विमा जो आहे तो 90 रुपये प्रति एकर आहे. हरभऱ्याचा 137 रुपये 72 पैसे आहे. कांद्यासाठी 88 रुपये एकर आहे. आणि भुईमुगासाठी तर 41 रुपये 60 पैसे एकर आहे. पण तरी पण शेतकरी अजूनपर्यंत बी आता 7च दिवस बाकी राहिले विमा काढायचे. पण आतापर्यंत माझ्याजवळ 100 विमे बी शेतकऱ्याचे फाटलेले नाहीत. आणि नंतर ज्यावेळेस विम्याची मुदत संपेल त्यावेळेस शेतकरी मग गडबड करते की बा मग त्यावेळेस साईडवर लोड येते, त्यावेळेस काढत नाही. तर शेतकऱ्याची उदासीनता. शेतकऱ्याला एक असं हक्काचं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. जर अवकाळी पाऊस झाला, नैसर्गिक आपत्ती जर काही आली तर हे शेतकऱ्याला याचा मोबदला शासन वारंवार देत आलेला आहे. याचा शेतकऱ्यांना लाभ घेतला पाहिजे. आता याच्यातनी म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी जे जागृत आहेत त्या शेतकऱ्यांनी काढला. जे शेतकरीची काही आहे तर किंवा जाऊ द्या, काही घेणं देणं नाही, कुठे पाणी येऊन राहिलं, हे येऊन राहिलं, याच्यातनी या शेतकऱ्याचं नुकसान आहे. परंतु यावर्षी 2025मध्ये जेवढा पाऊस झाला आणि बरेच शेतकऱ्यांना नुकसान झालं, तर शेतकऱ्याच्या हा विषय लक्षात यायला पाहिजे की पीक विमा जे प्रधानमंत्री पीक विमा आहे ते अवश्य काढायलाच पाहिजे. तुम्ही वारंवार तुमच्या थ्रू शेतकऱ्याला सांगत राहता, पण तरी आता तुमच्या म्हणण्यानुसार आज 100ही शेतकरी तुमच्याजवळ आले नाहीत. तुम्ही तरी 2000 कितीपासून 2021 पासून मी विमा काढतो. ज्या वर्षी मी माझा सेतू चालू केला त्या वर्षीपासून शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आलो. त्यांना पाणी 70 सेंटीमीटरच्या वर पाणी झाल्यावर त्यांना कंप्लेंट करून देणे, तसा स्टेटस ठेवणे मोबाईलवर, आमच्या ग्रुपवर, तसं वारंवार करत आलो. पण तरी बी काही शेतकरी म्हणतात की बा आम्हाला फोन नाही केला, आम्हाला माहीत नाही केलं. हे योग्य नाही. बरोबर. कसं आहे, मी माझं काम करतो, पण शेतकऱ्याची उदासीनता आहे त्याच्यातनी आपण काही करू शकत नाही. त्याच कारणासाठी मी इथं आलो आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपण या उद्देशाने किंवा शेतकऱ्याकडे हा निरोप पोहोचला पाहिजे, त्या संदर्भातनी संजीव भाऊनं आपल्याला चांगली माहिती दिली. धन्यवाद. आता फक्त 7च दिवस बाकी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यातनी सहभाग नोंदवून आपल्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचं, आपल्या पिकाचं संरक्षण कसं होईल, कसा शासनाकडून मोबदला भेटेल, तर सर्वांनी पीक विमा काढून आपल्या पिकाचं जसे हे जे आहे त्याची हे करायची, म्हणजे एक प्रकारचं त्याला कव्हर करून घ्यायचं पीक विम्याचं. धन्यवाद. चला, तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.